Cancer Healer Center, a new beginning. परळी आणि शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थकांनी सुरेश धसांना काळे झेंडे दाखवले। शिरसाळ्यामध्ये धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न, धस परळीची बदनामी करत असल्याचा मुंडे समर्थकांचा आरोप। परळीच्या शिरसाळ्यामध्ये मुंडे समर्थक आणि पोलिसांमध्ये झटापट, धसांची गाडी अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुंडे समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। धनंजय मुंडेंची गुंडगिरी अजून संपलेली नाही। काळे झेंडे दाखवणाऱ्यांचे नेते आष्टी मतदारसंघात आल्यानंतर आम्ही काळे झेंडे दाखवणार, सुरेश धसांचा धनंजय मुंडेंना इशारा। वाल्मिक कराडला तुरुंगात मटण पुरवलं जात असल्याचा सुरेश धसांचा आरोप। कराड आणि इतर आरोपींना व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, सुरेश धसांची मागणी। महादेव मुंडे हत्या प्रकरणात आकाचा हात, सुरेश धस यांचा वाल्मिक कराडवर आरोप। आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। मसाजोगच्या ग्रामस्थांचा सुरेश धस यांना पूर्ण पाठिंबा, धस कोणाला भेटले याच्याशी काही देणं घेणं नाही, धसांवर आमचा विश्वास, मसाजोगकरांची भूमिका। आरोपींचा शोध घेण्यासाठी बीड पोलिसांनी बालाजी तांदळेची गाडी वापरली। गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तांदळेला दिलेलं पत्र TV9 मराठीच्या हाती। बालाजी तांदळे हा वाल्मिक कराडचा निकटवर्तीय। वाल्मिक कराडचा सहकारी बालाजी तांदळेला सह आरोपी करा, धनंजय देशमुखांची मागणी। तर मी पोलिसांना तपासासाठी मदत करत होतो, पोलिसांनी गाडी वापरल्याच्या आरोपांवर तांदळेचं उत्तर। निकालाची प्रत प्राप्त झाल्यावरच कोकाटेंवर पुढील कारवाई, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। सदनिका घोटाळ्यामध्ये माणिकराव कोकाटेंना 2 वर्षांची शिक्षा। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना झालेल्या शिक्षेची ऑर्डर विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांना पाठवा। खासदार सुप्रिया सुळेंचा स्वतःच्या कार्यालयाला फोन। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे 2 वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेला आव्हान देणार। सदनिका घोटाळ्यामध्ये खोटी माहिती दिल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये याचिका दाखल करणार। मंत्री उदय सामंतांनी शिवतीर्थ निवासस्थानी घेतली राज ठाकरेंची भेट। मनसे शिवसेनेमध्ये सलोख्याचे संबंध राखण्याचा सामंतांचा प्रयत्न असल्याच्या चर्चा, तर राजकीय भेट नसल्याचं सामंतांकडून स्पष्ट। माहितीमध्ये निधी वाटपामध्ये प्राधान्य भाजपला, नंतर मित्रपक्षांना, सरपंचांना निधी वाटपावरून मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य, तर महाविकास आघाडीच्या गावांना टार्गेट करून भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याच्याही सूचना। माहितीमधील पक्षांमध्ये कुणाला किती निधी द्यायचा हे फडणवीस, अजित पवार, शिंदे ठरवतील, इतर कुणाच्या मर्जीने निधी वाटप होणार नाही, संजय शिरसाट यांचं नितेश राणेंना प्रत्युत्तर। Cancer Healer Center, a new beginning.